ठीक आहे, जॉईन्स सुरू करतोय आज आपण. ठीक आहे. आता जॉईन्स मध्ये काय कन्सेप्ट असते, तर एक टेबल आतापर्यंत पाहिलं तरी एक सिंगल टेबल वरती डेटा रिट्राईव्ह केला आपण, बरोबर. आता मल्टिपल डेटा कुठल्याही कंपनीमध्ये असं नाही की एकच डेटावरती काम चालतं. सॉरी, एकाच टेबल वरती काम चालतं. डेटाबेस एक जरी असला तर खूप टेबल असतात. 100च्या प्लसच टेबल असतात सगळे, बरोबर. कमीत कमी जरी स्मॉल स्केल जरी कंपनी पाहिली, ठीक आहे, म्हणजे कमीत कमी सिटी महाराष्ट्रामध्ये जरी ब्रँचेस असतील, इंडियामध्ये खूप साऱ्या ब्रँचेस असतील, तरी 1000 जरी टेबल म्हणले तरी होतात. वेगवेगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटला टेबल क्रिएट होतं. जसं की युजर, जसं एम्प्लॉई पासून सुरू होतो ते कस्टमर पर्यंत कम्प्लिटली. तर ज्याचा ऍक्सेस करायचा आहे, ज्याचा डेटा आपल्याला पाहिजे, त्या टेबलचं नाव, ठीक आहे, हे तर कंपल्सरी आपल्याला लागतं. त्याची लिस्ट असते तुमच्याकडं की कोणते कोणते टेबल क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटला काम करता, समजा पर्टिक्युलर तिथं 20 टेबल असतील, 15 टेबल असतील, त्याची लिस्ट तुम्हाला दिलेलीच असते सुरुवातीला की या सर्व्हरवरती असे असे टेबलचे नेम आहेत. आणि याच्यावरतीच तुम्हाला काम करायचं, असं नाही की सगळा डेटा तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, डिपार्टमेंट वाईजच तुम्ही काम करणार आहे. त्या डिपार्टमेंटला तुम्हाला डेटा फेच करून प्रोव्हाइड करायचं, किंवा स्वतः फेच करून त्याच्यावरती रिपोर्ट करायचे असतील, किंवा अनालिसिस करायचं असेल, किंवा पॉवर बीआय साठी वापरायचं असेल, कुठलंही म्हणजे फेच करणं. एसक्यूएलचा डायरेक्ट डेटा आपण एक्सप्लेन करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी आपण एसक्यूएल नाही वापरत. एसक्यूएल फक्त काय करतो, डेटा रिट्राईव्ह करतो. रिट्राईव्ह कशामुळे होतो, खूप फास्ट होतो. ठीक आहे, एक्सेल मध्ये जर तुम्ही डेटा डाउनलोड केला, रॉ डेटा, आणि त्याला फिल्टर केला तर खूप वेळ लागतो, किंवा तो टेबल सर्च करणं खूप अवघड जातं. तर त्यावेळेस काय, इझी वे मध्ये डेटाला रिट्राईव्ह करण्यासाठी काय करतो आपण, एसक्यूएलचा यूज करतो. जसं की आता जॉईन्स काय करतो की किती टेबल असतील तुमच्याकडे, त्या टेबल मधला पर्टिक्युलरच तुम्हाला काय करायचे, नंबर ऑफ वेगवेगळे कॉलम्स पाहिजे असते. पण इथं कन्सेप्ट काय असते, फॉरेन कीची. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं होतं, पॅरेंट टेबल आणि चाइल्ड टेबल असे दोन टेबल बनवले होते. ठीक आहे, सेम तीच कन्सेप्ट आहे जॉईन्स मध्ये. पण इथलं जे क्युरी आहे ती थोडीशी वेगळी आहे. इथं फॉरेन की वापरायची गरज नाहीये तुम्हाला. तर इथं काय वापरता तुम्ही, दोन टेबलला कनेक्ट करण्यासाठी जॉईन्सचा यूज करतो, बरोबर आपण. तर जॉईन्स मध्ये काय आहे, तर इनर जॉईन आहे, ठीक आहे, लेफ्ट जॉईन आहे, राईट जॉईन आहे, क्रॉस जॉईन आहे, फुल जॉईन आहे, तर सेल्फ जॉईन आहे. याच्यामध्ये अलाइज पण असतं की टेबल, जसं तुम्ही कॉलमला अलाइज दिलं टेम्पररी नेम क्रिएट करण्यासाठी, तसं काय असतं, टेबलला पण टेम्पररी नेम, म्हणजे खूप सगळा टेबलचा नेम आहे, तर त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर इथं पण अलाइज यूज करता येतं ऍज अ टेबलसाठी. ठीक आहे. तर फर्स्ट काय असतं, समजा आपल्याला काय करायचं, एक एक्झाम्पल म्हणून, तर आपण काय केलं, दोन टेबल क्रिएट केले. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय असते, त्यामध्ये काय केलं आपण, फॉरेन की मध्ये आणि प्रायमरी की, ज्या प्रायमरी की वापरली होती तोच की फॉरेन कीच्या पण टेबल मध्ये आपण यूज केलं होतं. सेम तीच कन्सेप्ट आहे. आता टेबल क्रिएट करत असताना फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, समजा आपण काय केलं, ऑर्डर कस्टमर. ठीक आहे, कस्टमर नाही केलं. ठीक आहे, आता काय, कस्टमर आयडी, बरोबर, कस्टमर आयडी. इथं आपण दिला कस्टमर आयडी, कस्टमर नेम. ठीक आहे, कस्टमर आयडी दिलं, कस्टमर नेम, त्याच्यानंतर सिटी. ठीक आहे, सिटी, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर
ऍड्रेस. ठीक आहे, हा एक टेबल क्रिएट केला आपण, बरोबर. समजा इथं आपण आयडी दिलं, सॉरी, आणखीन एक आयडी राहिला. ठीक आहे, आपण दुसऱ्या टेबल मध्ये पण देऊ शकतो त्याला. सो कस्टमर आयडी 101, कंट्रोल D, F2, इरेज. ठीक आहे. तर जेवढं होईल तेवढं शॉर्टकट यूज करायचा. एक्सेल साठी जर यूज केलं तर माऊसचा वापर कमीच करायचा, शॉर्टकट जास्त करायचे. ठीक आहे. सो आता याला काय करायचं, सिलेक्ट, आणि याला ड्रॅग. समजा हा डेटा आपण केलेला. त्याच्यानंतर क्रिएट केलं कस्टमर नेम. नंबर व्हायला पाहिजे ना, इन्क्रीमेंट. ऍड्रेस खूप टाईप करावं लागतं त्याला. ठीक आहे, हा काय झाला, कस्टमर टेबल, बरोबर. आता दुसरा टेबल केला आपण, ऑर्डर टेबल. ठीक आहे. आता इथं काय होणार, ऑर्डर आयडी, बरोबर. ऑर्डर दिला आणि इथं काय होणार, कस्टमर आयडी, किंवा कस्टमर ऑर्डर आयडी पण म्हणू शकतो आपण त्याला. सेम नाही करता येणार, कस्टमर ऑर्डर आयडी, बरोबर. कारण ऑर्डर मधला आयडी जनरेट झाला ना. तर हा ऑर्डर आयडी. त्याच्यानंतर काय, ऑर्डर मध्ये काय असणार आहे, फूड नेम, फूडचं आयडम, फूड नेम, जेवायचा टाइम झाला त्याच्यामुळे फूडचं नाव लिहिलं तर भूक लागते गेल्या गेल्या. ठीक आहे, फूड नेम. त्याच्यानंतर काय केलं, क्वांटिटी समजा रेट दिलं, आणि प्राइस, बरोबर, प्राइस. आणि दोन्ही ठिकाणी काय पाहिजे. ठीक आहे, आता हे बनवण्यात थोडं प्रॉब्लेम येतो. तर ऑर्डर आयडी काही असेल, आता रॅन्डमली काय, 1001, समजा एक पॉइंट आपण इथं क्रिएट केलं, याला 2 केलं. इथं दिलं आपण, याला ड्रॅग केलं. ठीक आहे. आता काय झालं, कस्टमर जो आहे आयडी, तो येणार इथं फक्त आता, बरोबर. मग ऍज इट इज नाही येणार, तर काय होईल, तो चेंज पण होऊ शकतो कस्टमर. Yes. आणि याच टेबलला काय केलं आपण, समजा फिल्टर मध्ये गेलं, आणि स्मॉल टू किंवा लार्ज टू स्मॉल, सगळं नव्हतं करायचं. इथं जर गेलं,
करंट सिलेक्शन. ठीक आहे, याला मिक्स केलं म्हणजे असं नाही की हे आहे. आता फुल नेम काय आहे? काय असू शकतं जे आठवतात ते? रिपीट पण होऊ शकतात. सगळे व्हेजच झाले होते. कॉपी, कंट्रोल, सिलेक्ट आणि ओके. इथं आली समजा प्राइस. ठीक आहे, याला सिलेक्ट. ठीक आहे, हा टेबल काय झाला आपला? ऑर्डर टेबल. बरोबर. तर दोन टेबल मध्ये युनिक काय दिले आपण इथं? कस्टमर आयडी, म्हणजे दोघांसाठी लिंक करण्यासाठी महत्वाचं काय असलं पाहिजे? युनिक असलं पाहिजे, सेम दोन्ही ठिकाणी. जसे की आता तुम्ही एम्प्लॉई डिटेल भरला आणि इथं डिपार्टमेंट टेबल घेतला, तर काय होतं? डिपार्टमेंट आयडी म्हणजे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये कोण काम करतंय हे दाखवण्यासाठी आपण ते यूज करू शकतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल समजा हा काय केला, आपण याला कॉपी केलं. ठीक आहे, समजा ऍज इट इज ठेवलं, कॉपी केलं. ठीक आहे, कॉपी केल्यानंतर इथं फक्त काय केलं? F2, EMP आयडी. बरोबर. आणि एम्प्लॉई नेम एवढं जरी बदललं तरी चालतं. बाकीचं सिटी, मोबाईल नंबर आणि सॅलरी. फॉर एक्झाम्पल आपण काय करू? सॅलरी घेऊया इथं, इज इक्वल टू रँडम बिटवीन. याला तिथं मूव्ह करायचं, कॉपी आणि पेस्ट. ठीक आहे, आता काय होणार आहे? हाच यूज केला आपण. हम्म. आता फर्स्ट काय इथं? डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे, किंवा इथंच घेऊया आपण डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे, डिपार्टमेंट आयडी दिले समजा D1, D1, D2, D2, D3, D1, D2, D3, D4. ठीक आहे, आणि D4. आलं? हा काय केला आपण? टेबल क्रिएट केला एम्प्लॉईचा. ठीक आहे, आता इथं काय येणार? सेम एक हाच घ्यायचा, डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे, डिपार्टमेंट आयडी. मग सेम हाच असणार आहे तिथं, डिपार्टमेंट आयडी. समजा हे ॲज इट इज घेतलं आपण. बरोबर, इथं पेस्ट केलं. आता काय? डिपार्टमेंट नेम. बरोबर, आयडी होता फक्त आपल्याकडं, आता नेम. नेम येणार
समजा आपण इथं काय केलं, एच आर डिपार्टमेंटला 1. ठीक आहे, जिथं जिथं आहे तिथं काय झालं, एच आर डिपार्टमेंट. मार्केटिंग, बरोबर, मार्केटिंग जिथं जिथं 2 आहे तिथं मार्केटिंग. त्याच्यानंतर सेल्स, 3 साठी सेल्स, इथं घेतलं एच आर. 2 साठी काय घेतलं आपण, मार्केटिंग. 3 साठी काय घेतलं, सेल्स. आणि 4 साठी घेतलं समजा आणखीन कोणता राहिला डिपार्टमेंट, एच आर मार्क, हा मॅनेजर. ठीक आहे, एकच घेतलं D4. हा इथे केलं, हा एलच कॉपी केलं. हम्म, हम्म. याला इथे केलं. हा जो आहे तो इथं घ्यायचा आपल्या समजा, इथं नाहीच पाहिजे. नाही, बरोबर, इथंच पाहिजे तो. सॅलरीचा काही संबंध नाही, सॅलरी तिथंच पाहिजे. डिपार्टमेंट नेम, डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन किंवा ब्रँच. ठीक आहे, खूप सगळं हे आहे आपलं. तर याला काही, ह्याला डिलीट करूया आपण. आता वेगवेगळ्या ब्रँच आपण इथे डिसाईड केलेल्या आहेत. समजा कोणी पुणे ब्रँच आहे, मुंबई ब्रँच आहे. ब्रँच वेगळ्या असू शकतात, बरोबर. हम्म? नांदेड चुकलं का, काय, एन ए, एन ए एन, एवढंच आहे का. ठीक आहे, आता इथं काय झालं, 2 टेबल क्रिएट केले, बरोबर. आपण एका टेबल मध्ये काय केलं, डिपार्टमेंट टेबल, आणि दुसरा टेबल काय, एम्प्लॉय आयडी टेबल, बरोबर. आता इथं कनेक्शन काय होतं, कनेक्शन मध्ये काय करणार, समजा आपण काय केलं, रिट्राईव्ह करत आहे एम्प्लॉई आयडी. ठीक आहे, समजा आपण काय केलं, एवढंच एम्प्लॉई नेम, समजा एम्प्लॉई आयडी, सिटी, मोबाईल नंबर आणि सॅलरी या टेबल मधून ऍक्सेस करतोय आपण, बरोबर. आणि या टेबल मधून आपल्याला काय ऍक्सेस करायचं आहे, ब्रँच आणि लोकेशन. हा, ब्रँच आणि डिपार्टमेंट नेम, बरोबर. म्हणजे 2 टेबल हा कंप्लीट करतोय आपण. डिपार्टमेंट आयडी काय घ्यायची गरज नाही समजा, किंवा एम्प्लॉई आयडी पण आपल्याला घ्यायची गरज नाही फॉर एक्झाम्पल. पण आपल्याला काय पाहिजे, एम्प्लॉई नेम पाहिजे. ठीक आहे, त्याचं सिटी पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर पाहिजे. म्हणजे कंप्लीट डेटा आपल्याला काय करायचंय, तर ओके फॉर्मॅट मध्ये घ्यायचंय थोडक्यात. ठीक आहे, तर त्यासाठी काय करतो आपण, जॉईन्स कमांड यूज करतो. म्हणजे 2 टेबलला कनेक्ट करण्यासाठी जॉईन्स कमांडचा, म्हणजे कुठलेही टेबल असेल, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे एक टेबल दिला, हा पण असू शकतो. हा एक टेबल आपण क्रिएट केला, हा पण असू शकतो, बरोबर. तर यातलं काय करायचं, कुठल्याही टेबलला म्हणजे जॉईन्स करण्यासाठी नंबर ऑफ टेबल, आणि पर्टिक्युलर डेटा ऍक्सेस करण्यासाठी, आणि कम्प्लीट एक रिपोर्ट डेटा फेच करायचा आणि त्याला डाउनलोड करून मग यूज करायचं. बाकीचं जे असेल, सेंड करायचं असेल, फिल्टर करायचं असेल, रिपोर्ट क्रिएट करायचे असतील, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डेटा फेच करता आला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त काम चालतं ते जॉईन्स वरती. ठीक आहे, आतापर्यंत पाहिलं आपण, ते तर ओके आहेत. पण एकच टेबल नसणार आहे, खूप टेबल असणार आहे. मग खूप टेबल साठी आपल्याला जॉईन्स वरती कमांड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर जॉईन्सचा यूज करून काय करतो आपण, नंबर ऑफ टेबलचा डेटा ऍक्सेस करतो. जसं की एक्झाम्पल दाखवलं आपण, 2 टेबल क्रिएट केले. ठीक आहे, फर्स्ट टेबल काय आहे आपला, एम्प्लॉई टेबल. ठीक आहे, एम्प्लॉई टेबल, आणि दुसरा काय आहे, टेबलच नाव देऊया, एम्प्लॉई टेबल. आणि दुसरा काय होता, डिपार्टमेंट टेबल, बरोबर, डिपार्टमेंट टेबल. मग काही असू शकतो, जो जसा बिझनेस आहे त्या पद्धतीनं काय असणार आहे, टेबल क्रिएट होणार आहे.
ठीक आहे. प्रोडक्ट बेस असेल तर प्रोडक्ट बेस, सर्व्हिस बेस असेल तर सर्व्हिस बेस. मग आपल्याला काय करायचं इथून या दोघांसाठी काय करावं लागतं, जॉईन्स कमांड यूज करावी लागते, बरोबर. तर हे टेबल पहिल्याला तुम्हाला काय करायचं, इन्क्लूड करून घ्यायचं. ठीक आहे. डायरेक्टली इन्क्लूड करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला कॉपी पेस्ट साठी याला बनवून घ्यावं लागतं सुरुवातीला. एसक्यूएल ओपन करूया. आवाज नाही जाते का? येतोय. आहे. ठीक आहे. एसक्यूएल काय होतंय रे? सर, हॅलो. याची पण आपलं कंप्लीट झाल्यानंतर एक्सेलची आणि याची मॉक इंटरव्ह्यू जे असतात ते पण घ्यायचंय. किंवा जे एसक्यूएल झालं, एक्सेलचं आठवते का विसरले सगळं? मला मला जसं विचारलं ना तसं तुम्हाला लाईव्ह स्क्रीन जॉईन करून शेअर करायचं आणि असाइनमेंट लगेच सोडवायचं, प्रत्येकाला एक रॅन्डमली विचारायचं. म्हणजे विसरलेत का लक्षात येईल, म्हणजे अभ्यास चालू आहे का समजतो. काय होतं यार, एवढा वेळ का घेतो? अरे बापरे, खूपच क्लिक झालेलं दिसतंय. ठीक आहे. आता काय यूज पहिलं करायचं आपल्याला, डेटाबेस यूज डेमो 1 2 होतं ना. ठीक आहे. याला काय केलं आपण, यूज केलं, एक्झिक्यूट. ठीक आहे. हा डेटाबेस रनिंग मध्ये आला, स्टार्ट झाला. आणि आपल्याला काय करायचं आता, क्रिएट. ठीक आहे. जर आपल्याला इथून क्रिएट करायचं असेल डेटाबेस मध्ये जाऊन फास्टली, तर काय करतो आपण, डेटाबेसला क्रिएट, सॉरी न्यू डेटाबेस नाही, टेबल मध्ये जायला लागेल. ठीक आहे. टेबल, इथं टेबल कुठे गेलं ते, न्यू टेबल, बरोबर. फर्स्ट काय काय क्रिएट केले आपण,
एम्प्लॉई मध्ये जर बघितलं तर काय केलं होतं एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई आय डी. डेटा टाईप काय येणार याचा आय डीचा इंटिजर. त्याच्यानंतर दुसरं नल आहे का नाही, नल नाही घेत आपण त्याच्यात, बरोबर, काहीतरी आलंच पाहिजे. त्याच्यानंतर काय एम्प्लॉई नेम, हा काय असतो व्हेअर कॅर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय विसरले का, सिटी, सिटी, सिटी पण काय आलं व्हेअर कॅर. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तो काय आला व्हेअर कॅर घेतलं तरी चालतंय. त्याच्यानंतर काय आहे सॅलरी, सॅलरी काय आहे इंटिजर, डेसिमल यायला पाहिजे, पॉइंट मध्ये येतं ना. इथं काय आता इथं डेसिमल नाही, इथं दुसरं आहे. काय आहे इथं सिंगल किंवा डबल फ्लोट आहे, डेसिमल मोठी गरज नव्हती. ठीक. आणि दुसरं काय डिपार्टमेंट आय डी. ठीक आहे, डिपार्टमेंट आय डी. आय डी साठी पण काय केलं तरी चालतंय, नंबर पण असतात ना त्यात, एन व्हेअर कॅर केलं तरी चालतंय. नंबर 10चं लिमिट दिलं आपण. ठीक आहे, याला पण नॉट नल केलं आपण, नल तर घेणारच नाही. ठीक आहे. काय नाव द्यायचं टेबलला एम्प्लॉई टेबल, बरोबर, सेव्ह. आता याला क्लोज, बरोबर. आता त्याचं रेकॉर्ड इनपुट करायचं, काय करावं लागेल आणखीन एक घेऊया, दोघांचं पण आपल्याला ऍड करता येईल. आता दुसरं काय डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम, ब्रँच, डिपार्टमेंट आय डी व्हेअर कॅर केलं चालतंय. त्याच्यानंतर काय होतं डिपार्टमेंट नेम व्हेअर कॅर, आणि दुसरं काय होतं लोकेशन ना, हा ब्रँच. सॅलरी डिपार्टमेंट. कंट्रोल एस, हे काय होतं डिपार्टमेंट टेबल, बरोबर. हे क्रिएट झालं. आता डेटा इथं काय करायचं आपल्याला ऍड करता येणार नाही आता, परत येतं की याच्यामध्ये ना, होते ना ऑप्शन, बहुतेक असतात की ऑप्शन. अच्छा, हे याच्यामध्ये ऑप्शन, एक मिनिट चेक करा, इथून नाहीच होत वाटतं ते. सिस्टम सुरू केलं इथं नाही, रिस्ट्रिक्शन आहेत खूप. इथं जर घेतलं आपण पुढं, आता हे तर देऊच लागतं, हा तर डेटा टाईपचा पार्ट इथं यायला पण नाही येत, ते तुम्हाला तिथूनच क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. आता इथं टेबल आलं, ऍक्च्युली इथून टेबल क्रिएटच नाही करायला लागतं, टेबल इथून डेटा इन्सर्ट करू शकता, टेबल क्रिएट करताना क्युरीज करावं लागतं त्याला. हा शॉर्टकट घेतला आपण, तुम्ही डेटा किती कॉपी पेस्ट करा चालतो, पण टेबल क्रिएट करताना जे युनिक की वापरायचे, प्रायमरी आयडेंटिटी, जे काही यूज करायचे ते कीवर्डच वापरावे लागतात त्याला प्रॉपर.
टेबल मध्ये आल्यानंतर कुठला टेबल बनवला आपण? हा, इथं आले बघा, एम्प्लॉई टेबलला पहिल्यांदा राईट क्लिक करू. त्याच्यामध्ये काय हे कसं काय फील्ड घ्यायचे होते ना. इथं सॉरी, एडिट मध्ये जावं लागतं. आता इथं कॉपी, एक्सेल मध्ये जो आहे समजा हा डेटा आपला आहे, कॉपी केलं, पेस्ट केलं. एकच आलं का? हं? हा सर. नाही होते, एकच चाललंय. आता तिथंच क्रिएट करावं लागेल. टाईप करावं लागेल. त्या दिवशी झालं होतं ना, कॉपी पेस्ट केलं होतं आपण. डायरेक्ट कॉपी. त्याच तुम्ही प्रॅक्टिस करत होता त्या दिवशी केलं नव्हतं का? हा, काय होत होतं त्यात? आता काय, सिलेक्ट स्पीक फ्रॉम, आलं. आता दुसरं कोणतं आहे? डिपार्टमेंट टेबल. याला पण एडिट केलं. अच्छा, असं सिलेक्ट करून ठेवायचं. ठीक आहे, याला एक्झिक्यूट केलं. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही टेबल झाले आपल्याकडे. आता याला दोघांना पण आपण एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, तर इथं 1 आणि 2 खाली. ठीक आहे, दोन्ही शो झालेले. आता जॉईन फर्स्ट काय असतं आपल्याकडे, इन्नर जॉईन. बरोबर. इन्नर जॉईन मध्ये काय होतं, तर दोन्ही टेबल मध्ये काय होतं, कॉमन पार्ट
म्हणजे जेवढा पार्ट आपल्याला ऍक्सेस करायचा आहे पर्टिक्युलर, ठीक आहे, जे आपल्याला पाहिजे तो पार्ट आपण काय करतो इनर जॉईन मध्ये ऍक्सेस करतो आणि इनर जॉईन हे कमांड फायर करतो, म्हणजे तिथं तो कीवर्ड यूज करतो इनर जॉईनचा. ठीक आहे. हा जॉईन्स काय झालं, जॉईन्स हा कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय टाइप्स आहेत. ठीक आहे, जसं की इनर जॉईन, फुल जॉईन, ठीक आहे, राईट लेफ्ट, क्रॉस जॉईन, सेल्फ जॉईन. तर फर्स्ट काय येतं याच्यामध्ये, इनर जॉईन. इनर जॉईन म्हणजे दोन्ही टेबल मधला कुठला पार्ट तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे. ठीक आहे, जसं की आपण वेअर क्लॉथच्या आधी काय करत होतो, टेबल कॉलमचे नेम टाकायचं आणि कोणत्या कंडिशन वरती त्याला फिल्टर करायचं. ठीक आहे. तर जॉईन्स करण्यासाठी म्हणजे दोन्ही टेबलचे कॉलम जॉईन्स करण्यासाठी कशाचा यूज करतो आपण, जॉईन्सचा वापर करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो काय आहे, इनर जॉईन. ठीक आहे. आणि अलाइज जर बघितले तुम्ही तर टेबल अलाइज म्हणजे टेबलला काय करतो, जसं की आता टेबल नेम आहे आपल्याकडे एम्प्लॉई टेबल, डिपार्टमेंट टेबल, तर ई पण लिहू शकतो, ई डॉट, म्हणजे पूर्ण एम्प्लॉई टेबल लिहायची गरज नाही. ठीक आहे. तर ऍज बघा, एम्प्लॉई ऍज ई आणि डिपार्टमेंट ऍज डी, असं पण आपण कन्सिडर करतो याच्यामध्ये. फर्स्ट काय आहे, तर इनर जॉईन. इनर जॉईन काय करतं, रिटर्न्स रो व्हेन देर इज अ मॅच इन बोथ टेबल. ठीक आहे. रोज रोज काय करतो, आपल्याला डिस्प्ले करतो आणि रो वाईजच चेक करतो तो, कॉलम वाईज चेक नाही करत. क्रॉस व्हेरिफिकेशन काय आहे त्याचं, रो वाईज, रेकॉर्ड वाईज डेटाला चेक करतो तो, हा रेकॉर्ड बरोबर आहे का, जसं की आयडी ला आयडी मॅच करतो, डिपार्टमेंटला डिपार्टमेंट मॅच करतो. तर त्या पद्धतीनं रो वाईज डेटा काय करतो, मॅच करतो आणि त्यानुसार तुमचा डेटा रिट्राय करतो. ठीक आहे. इफ देर इज नो मॅच द रो इज नॉट रिक्वायर्ड किंवा रिटर्न. ठीक आहे. जर मॅच नाही झालं तर व्हॅल्यू पण रिटर्न नाही होणार. तर पर्टिक्युलर ट्रू झालं पाहिजे, दोन्ही टेबल मधली कंडिशन तुम्ही दिली आणि ती ट्रू पाहिजे, तरच काय होतो तो रिझल्ट देतो. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल आपण काय करतो इथं, सिलेक्ट. ठीक आहे. सिलेक्ट. सिलेक्ट नंतर काय करतो आपण, काय काय तुम्हाला हे करायचं, यूज करायचं. मग आपण काय करू याच्यामध्ये, समजा आपण ते एम्प्लॉई नेम, बरोबर, एम्प्लॉई नेम पासून देऊ, कॉमा, ऍक्सेस कधी कधी करते नाव टाईप केलेले आपण. एम्प्लॉई नेम दिलं, समजा आपण सिटी घेतलं आणि ते सॅलरी घेऊया समजा. ठीक आहे. सॅलरी या एका टेबल मधून घेतलं. आता दुसऱ्या टेबल मध्ये काय पाहिजे आपल्याला, डिपार्टमेंट नेम आणि ब्रँच. ठीक आहे. काय दिले आपण, डीपीटी, डिपार्टमेंट नेम आणि दुसरं काय, ब्रँच. ठीक आहे. फ्रॉम. आता काय करणार इथं, टेबल वन म्हणजे टेबल वन आणि टेबल टू. पहिला टेबल कोणता देतोय आपण, एम्प्लॉई टेबल. एम्प्लॉई टेबल. आता याला काय करायचंय, एम्प्लॉई टेबलला डिपार्टमेंट टेबलची काय करायचं, जॉईन करायचं. बरोबर. तर इनर डबल एच आहे ना, इनर जॉईन. ठीक आहे. आणि टेबल दुसरा कुठला आहे आपला, डिपार्टमेंट टेबल. बरोबर. हे झालं, जॉईन केलं फर्स्ट टेबलला दुसऱ्या टेबल सोबत जॉईन केलं. आणि आणखीन एक कीवर्ड यूज होतो, ऑन, फिल्टर करण्यासाठी. म्हणजे कोणत्या बेसवरती, आता हे दोन टेबल तर झाले, पण त्या दोन टेबल मध्ये युनिक काय, त्याच्यावरती तुम्हाला काय करावं होतं, फिल्टर करावं लागतं. बरोबर. ऑन मध्ये काय यूज होणार आता, तर फर्स्ट काय येतं, टेबल नेम आणि कॉलम नेम. काय येतं पहिल्यांदा, टेबल नेम. मग टेबल कुठला आहे पहिला आपला, एम्प्लॉई टेबल डॉट, कॉलम नेम काय, डिपार्टमेंट आयडी. दोन्ही कॉलम मध्ये, दोन्ही टेबल मध्ये युनिक काय,
डिपार्टमेंट आय डी, त्याच्यानंतर इज इक्वल टू डीपीटी डिपार्टमेंट टेबल डॉट डिपार्टमेंट आय डी, बरोबर. आता याला काय करणार आपण, एक्झिक्यूट. आलं. काय काय आपण दोन्ही टेबलला कनेक्ट करून एक कम्प्लीट डेटा क्रिएट केला, बरोबर. जसं की एम्प्लॉई नेम ऍक्सेस केलं आपण, सिटी ऍक्सेस केलं, सॅलरी ऍक्सेस केलं. हे कशातलं आहे, एम्प्लॉई टेबल. आणि डिपार्टमेंट नेम ऍक्सेस केलं, ब्रँच ऍक्सेस केलं, हे कशातलं आहे, डिपार्टमेंट टेबल. ओके, डिपार्टमेंट टेबल. आता याला जर तुम्हाला अलाइज म्हणून यूज करायचं असेल तर काय करणार तुम्ही, समजा आपण काय करू, फ्रॉम पासून एक एंटर करूया आणि इथे एक एंटर करूया, नाही का, म्हणजे आपल्याला अलाइज पण यूज करता येईल. तर आता इथं यूज काय करणार तुम्ही, जिथं जिथं हे आहे एम्प्लॉई टेबल आहे तिथं काय करणार, फक्त ई डॉट, बरोबर. एम्प्लॉई टेबल साठी काय केलं आपण, नाही तेच की, फक्त पुढे ई लावायचंय. ई एम्प्लॉई नेम, ई सिटी, म्हणजे हे एम्प्लॉई टेबलचं आहे. ई सॅलरी, आणि इथं काय लावणार आता आपण, डी डिपार्टमेंट नेम आणि डी ब्रँच नेम फ्रॉम. आता काय करायचं, टेबल नेम ऍज, याला काय कन्सिडर केले आपण, एम्प्लॉईला ई, आणि याला काय ऍज डी. इथं हे लिहायची गरज नाहीये. इथं काय करणार तुम्ही, ई डॉट म्हणजे एम्प्लॉई टेबल, आणि इथं काय करणार तुम्ही मग, डी डॉट. आता रन करून बघा, सेम. ठीक आहे. तर अलाइज म्हणजे खूप टेबलचं नाव लक्षात ठेवायचंय किंवा त्याला परत परत टाईप करावं लागतं, खूप ठिकाणी यूज करावं लागतं त्याला, बरोबर. तर त्यावेळेस काय करू शकता आपण, ऍज अ अलाइज म्हणून पण त्याला शॉर्टकट यूज करू शकता. हे याला काय म्हणतात, टेबल अलाइज. आणि याच्या आधी यूज केला होता तुम्ही कॉलम अलाइज. कॉलमला नाव देत होतो आपण वेअर कंडिशन वापरल्यानंतर, किंवा ग्रुप बाय केलं होतं, किंवा सम ऍग्रिगेशन फंक्शन मध्ये तर 100% त्याचा यूज होतो, कारण तिथं कॉलमला नाव नाही दाखवत. ठीक आहे. तर ऍग्रिगेशन फंक्शन वापरल्यानंतर काय होत होतं, आपण ऍजचा यूज करायचा, अलाइज म्हणजे कॉलम साठी, आणि ऍज अलाइज कशासाठी, टेबल साठी. हा झाला टेबल साठी, तो होता कॉलम साठी, म्हणजे दोन्ही साठी विचारू शकते. तर दोन टाईप मध्ये यूज करतात अलाइज, एक कॉलम साठी आणि एक टेबल साठी. एवढं लक्षात ठेवायचं. अलाइजचा वापर काय होतो, टेम्पररी नेम क्रिएट करण्यासाठी होतो, आणि दोन टाईप मध्ये होतो. पहिला होतो कॉलम साठी, आणि दुसरा काय होतो, टेबल साठी. ठीक आहे. तर बाकीचा पार्ट उद्या घेऊया, कंटिन्यू सुरू होता. ठीक आहे. तर असं प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित करा, जेवढं झालंय तेवढं तरी. टेबल वगैरे क्रिएट करा, हे ऍज इट इज. हे एवढं केवढी पाठवतो.